तर हे दृश्य आपण पाहतो आहोत हातकणंगलेमधील ठाकरे गटाचे अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील हे आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत। ते मतदान केंद्रावर आता दाखल झाले आहेत। हातकणंगलेमध्ये पंचरंगी अशी लढत होते आहे। शिंदे गटाचे धैर्यशील माने विरुद्ध ठाकरे गटाचे सत्यजित पाटील, स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी आणि वंचितकडून डीसी पाटील आणि शेतकरी नेते रघुनाथ पाटील हे सुद्धा या ठिकाणाहून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। एकूणच जर पाहिलं तर सगळे शेतकरी नेते या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अर्थातच आता सत्यजित आबा पाटील हे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। प्रामुख्याने धैर्यशील माने त्याचबरोबर सत्यजित पाटील आणि राजू शेट्टी असा तिरंगी सामना मात्र या ठिकाणी 5 एकूण उमेदवार आहेत। त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून डीसी पाटील त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांनी देखील या ठिकाणावरून आपलं नशीब ते आजमावत आहेत। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। सकाळपासून किरण सामंत आता नॉट रिचेबल आहेत। किरण सामंतांचे कार्यकर्ते हे सध्या संभ्रमावस्थेत असल्याची माहिती मिळते आहे। किरण सामंत हे उदय सामंत यांचे बंधू आहेत आणि सध्या ते नॉट रिचेबल आहेत। कोकणातून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते, मात्र त्यानंतर किरण सामंत यांनी आपण राणेंचा प्रचार करणार असं म्हटलं होतं। मात्र आज सकाळपासून किरण सामंत हे नॉट रिचेबल आहेत आणि त्यामुळे किरण सामंत यांचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत। नेमकं आता काय करायचं याविषयीचा संभ्रम त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। महत्त्वाची बाब म्हणजे किरण सामंत यांच्या कार्यालयावरील उदय सामंत यांचे फोटो आणि बॅनर्स देखील काही दिवसांपूर्वीच त्यांच्या कार्यकर्त्यांनी काढलेले होते। त्यामुळे त्यांची नाराजी ही स्पष्टपणे पुन्हा एकदा समोर आलेली होती। मात्र आज मतदानाच्या दिवशी अर्थात नारायण राणे यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस। मात्र याच दिवशी आता किरण सामंत हे सकाळपासून नॉट रिचेबल आहेत। उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू आहेत किरण सामंत आणि सध्या ते नॉट रिचेबल आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते, मात्र अखेर नारायण राणे यांना इथून उमेदवारी देण्यात आली। किरण सामंतांची नाराजी खुद्द मुख्यमंत्र्यांनी दूर केलेली होती। मात्र आज मतदानाचा दिवस आणि अशा वेळेला किरण सामंत हे मात्र नॉट रिचेबल आहेत आणि आज मतदानाचा दिवस आहे। किरण सामंत हे नॉट रिचेबल असल्यामुळे नारायण राणे यांची डोकेदुखी वाढणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे।